36 जिल्हे, 36 बातम्या. न्यूज G9 महाराष्ट्र. उत्तर तुमच्या प्रश्नांची. कन्नड तालुक्यातील चिंचोली लिंबाजी येथे सामाजिक कार्यकर्ते तातेराव भुजंग यांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा तसेच विविध जनहिताच्या मागण्या मान्य कराव्यात यासाठी आमरण उपोषण सुरू केले. भुजंग यांनी तरुणांना रोजगार उपलब्ध करून देणे, डिझेल पेट्रोलचे दर कमी करणे, जीएसटीचे वाढते प्रमाण कमी करणे, वीज बिलातील दरवाढ मागे घेणे, प्रत्येकाच्या खात्यामध्ये 15 लाख रुपये जमा करण्याचं आश्वासन पूर्ण करणे, शेतमालाला हमी भाव देणे, खतांच्या किमती कमी करणे, आमदार आणि खासदारांचे वेतन आणि पेन्शन बंद करणे, मोबाईल रिचार्ज दरवाढ कमी करणे तसेच जिल्हा परिषद शाळा वाचविण्यासाठी ठोस उपाययोजना करणे अशा विविध मागण्या केल्यात. या सर्व मागण्यांसाठी त्यांनी चिंचोली लिंबाजी येथे अन्न आणि पाण्याचा त्याग करून उपोषण सुरू केलं असल्याचं सांगितलंय. परिसरातील नागरिकांकडून या आंदोलनाची चर्चा होते. विविध स्तरांतून प्रतिक्रिया उमटत आहेत. या उपोषणादरम्यान तातेराव भुजंग यांची मुलाखत प्रतिनिधी सत्यम गवळी यांनी घेतली. उपोषणकर्त्यांनी आपल्या मागण्या पूर्ण होईपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्धार व्यक्त केलाय. आज आपण चिंचोली लिंबाजी येथे आलेलो आहोत. आपल्या सोबत सामाजिक कार्यकर्ते तातेराव भुजंग जे आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा राजीनामा मागण्यासाठी उपोषणाला बसले. आपण त्यांची प्रतिक्रिया घेऊ. भाऊ, आपण कधीपासून उपोषणाला बसले? मी 24 जून पासून, म्हणजे कालपासून. आपला मेन उद्देश काय नेमकं? मोदी साहेबांचा राजीनामा मागण्याचं कारण काय? मोदी साहेबांचा राजीनामा मागण्याचे कारण असे अनेक आहे, पण मी जे ठराविक कारण मी तुम्हाला या ठिकाणी सांगू इच्छितो की शेतकऱ्यांच्या मालाला हमी भाव देण्यात यावा. आता सध्या खत बिजवायचे दर या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात वाढलेले आहे. त्यानंतर वीज बिलाचे दरही या ठिकाणी वाढलेले आहे. मोबाईल रिचार्जचे दर या ठिकाणी वाढलेले आहे. जे छोटे मोठे व्यापारी वर्ग आहे ते जीएसटीने परेशान आहे. त्यानंतर जे आमदार खासदार आहे, या आमदार खासदारांना पगार पेन्शन का देण्यात येते? कारण ते ऑलरेडी खूप धनाढ्य लोक असल्यामुळे त्यांची पगार पेन्शन त्या ठिकाणी बंद करण्यात यावी. व 2014ला नरेंद्र मोदीजी यांना भाजप पक्षाने पंतप्रधान पदाचा उमेदवार म्हणून घोषित केला असता, तर त्या 2014 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी पंतप्रधान होण्यासाठी आम नागरिकांना आश्वासन दिलं होतं की मला तुम्ही त्या ठिकाणी निवडून द्या आणि मी तुमच्या प्रत्येक नागरिकांच्या खात्यात 15 लाख रुपये जमा करेल. पण 12 वर्ष या ठिकाणी झालेले आहेत, पण अद्यापही नागरिकांच्या खात्यात 15 लाख रुपये या ठिकाणी जमा झालेले. तर या आठवण देण्यासाठी व या समस्या ज्या लोकांसमोर या ठिकाणी निर्माण झालेल्या आहे, तर या समस्याने मग डिझेल पेट्रोल गॅसचे ज्या महागाई आहे अशा अनेक कारणास्तव लोक परेशान असताना तर हीच बाब आम नागरिकाची मनाशी बाळगून मी पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांचा पंतप्रधान पदाचा राजीनामा मागण्यासाठी या ठिकाणी उपोषणाला बसलेला आहे. या आंदोलनाचे तुम्ही कुठं कागदपत्रे व्यवहार केला आहे का? म्हणजे याच्या अगोदर माझं उपोषण 7 जूनला होणार होतं, पण विधान परिषद निवडणुका चालू असताना पोलीस डिपार्टमेंटच्या वतीने माझं उपोषण तात्पुरतं स्थगित करण्यात आलं. पण मी पुन्हा त्या ठिकाणी कागदपत्र केले आणि 24 तारीख ही डिक्लेअर केली आणि मी 24 तारखेपासून उपोषणाला बसलो. तर मी या उपोषणाचे कागदपत्र ऑलरेडी जे 7 जूनचे होते ते मग तहसीलदारांना असो, एसडीएम साहेबाला असो किंवा बीडीओ साहेबाला असो, या सर्वांना मी या ठिकाणी कागदपत्र दिलेले आहे. पोलीस स्टेशनला दिलेलं आहे, ग्रामपंचायतला त्या ठिकाणी दिलेलं आहे. त्यानंतर 7 जूनचे जे उपोषण होतं माझं, तर ते उपोषणाचे निवेदन मी पंतप्रधान कार्यालय यांच्या स्पीड पोस्टच्या माध्यमातून पाठवलेले आहे. जिल्हा अधिकारी साहेबांना स्पीड पोस्टच्या माध्यमातून पाठवलेले आहे. जर तुमच्या पूर्ण मागण्या मान्य झाल्या तर राजीनामा तुम्हाला लागणारच आहे का? नाही, जर आमची अडचण काय आहे की जर आमच्या या समस्या दूर झाल्या तर आम्हाला कशाची त्याने राजीनामा नाही द्यायला तर झालं, पण या आमच्या समस्या दूर करा. आणि जर या समस्या त्यांच्याकडून दूर होत नसेल तर त्यांनी पंतप्रधान पदाचा राजीनामा द्यावा. तुमचं उपोषण किती दिवस चालणार आहे? उपोषण जोपर्यंत आमच्या मागण्या या ठिकाणी पूर्ण होत नाही तोपर्यंत मी उपोषणावर या ठिकाणी उठणार नाही. मग माझा जीवही या ठिकाणी गेला तरी मी उपोषणाहून या ठिकाणी उठणार नाही. या आंदोलनातून तुम्ही जनतेला काय संदेश देणार आहे? जनतेला एवढं सांगू इच्छितो की ज्या आपल्या समस्या आहे आणि या समस्या काही माझ्या एकट्याच्या नाही, या सर्व सामान्य आम नागरिकाच्या, शेतकरी बांधवांच्या, छोट्या मोठ्या व्यापारी वर्गांचा आहे. तर हा लढा आपल्या सर्वांचा आहे. तर सर्वांनी माझ्या आंदोलनाला, उपोषणाला आपण सहकार्य करावं एवढंच मी जनतेला या ठिकाणी सांगू इच्छितो. आपण बघू शकता या ठिकाणी आंदोलनकर्ते तातेराव भुजंग हे थांबायला तयार नाही. राजीनामा द्यावा किंवा न द्यावा, परंतु त्यांनी सांगितलं त्यांच्या मागण्या मान्य करावा अशी त्यांची इच्छा आहे. मी न्यूज 9 महाराष्ट्रातील प्रतिनिधी सत्यम गवळी, कन्नड.
न्यूज जिनेन महाराष्ट्रासाठी सत्यम गवळी, कन्नड.